सोलापुरात पुन्हा धक्कादायक घटना. मोदीखाना येथे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. सदर बाजार पोलिसात नोंद. रजनी म्हेत्रे यांनी घरगुती वादातून गळफास घेतला होता. मुलाने त्यांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रामवाडीत तरुणाचा टोकाचा निर्णय. 39 वर्षीय इस्माची गळफास घेऊन आत्महत्या. पोलीस तपास सुरू. राहसुल गायकवाड यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे. रात्री 2 गट आमने सामने, परिसरात खळबळ. रंगभवन परिसरात 2 गटात हाणामारी. दोघे जखमी, दोघांवर रुग्णालयात. पूर्वीच्या वादातून 2 गटात दगड, ब्लेड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. या घटनेत 2 तरुण जखमी झाले असून पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. डीमार्ट जवळ भर रस्त्यात अपघात. दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पुणे रोडवरील डीमार्ट जवळ रस्ता ओलांडताना पादचाऱ्याला दुचाकीची धडक बसली. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. उत्तर सोलापुरासाठी मोठी दिलासादायक बातमी. 8 ते 10 गावांचा वीज प्रश्न मार्गी लागणार. नवीन वीज उपकेंद्रासाठी जागा मंजूर. तिऱ्हे परिसरातील नवीन 33/11 kV वीज उपकेंद्रासाठी हिरज येथील जागा मंजूर झाली आहे. यामुळे अनेक गावांचा कमी दाब आणि लोडशेडिंगचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.